सांकी गुरुवाला मला जरा वेळ आतून गुरुवाला मला जरा वेळ आतून किचन म्हणजे फरशी टाकली अजून इकडं किचनचं काम येणार आहे. फरशी वगैरे बेसिंग वगैरे काय काय त्यांना जसं प्लॅन आखला असेल. बाथरूमचं पण काम राहिले. वरती स्लॅब टाकायचं टाकी ठेवायला बघू ना बघा. आणि ही मी घेतलेली साडी कशी दिसते सांगा. तू का उभे राहिल्या छान दिसते मस्त दिसते. आता ब्लाऊज वगैरे शिव तुझी तू आणि घाल. छान आहे का तुला आवडली का? हां माझ्या नवऱ्याला तर माझं माझ्या बायकोनं घरी इतका वाकड्या थापल्या किती भारी होईल म्हटलं ना माझ्या नवऱ्याला माझं कौतिक अजिबात नसतं या. हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आवरलंय निघालो आहे. सकाळी आवरा घेतलेला आता 1:45 झाल्यात. आता आवरलंय आता निघतो. तर चला म्हणलं जाता जाता व्हिडिओ स्टार्ट करा. नंतर तिथं गेल्यानंतर ना काय घेणार आहे असं साधं सिंपल आवरलं. तिथे गेल्यावर ना बघू कसं आवरायचं कसं नाही. झोप आली हितनंच नाही आली म्हणते. आज तिच्या आई येणे घातल्या त्या कारण वाऱ्यानं लय केस ओढते ती म्हणूनसाठी. तर चला जातो आता. बाहेर काही सामान नाही राहिलेलं तसं तरी पण एकदाशी नजर टाकलेली बरी असते. तर ना आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता कारण मी भरपूर दिवसातनं मी माझ्या माहेरी चाललेले आणि ते पण असं आनंदाने चाललं. म्हणजे घरी आमचे भांडणं होतातच आणि आजही झाले होते. त्यात काही वेगळं नाही आहे कारण कुठं यायचं जायचं म्हटलं का आमच्यात भांडणं होतात किंवा काही कार्यक्रम असलं का आमच्यात भांडणं होत असतात. पण असं ते सगळं इग्नोर करा. मेन गोष्ट ना मी माझ्या माहेरी चालले होते कारण तिकडं होता जागरण गोंधळाचा कार्यक्रम जसं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल त्यासाठी. तर आम्ही ठरवलं लवकर जायचं पण घरातली सगळी कामं वगैरे आवरता आम्हाला जायला उशीर झाला आणि आमचं ठरलेलंच आहे किती जरी आम्ही ठरवलं ना लवकर जायचं टायमिंगवरती जायचं तरी आम्ही पोहोचायचं त्याच टायमिंगला पोहोचतो म्हणजे 2-3च्या नंतरनं. आणि तसंच झालं. आणि आमच्याकडे काय झालं माहिती आहे जायचं म्हणलं ना लाईट नव्हती त्यामुळे आमच्या आंघोळ वगैरे पटकन काही झाल्या नाही त्या. तर असो आणि असं काही म्हणू नका की आता गाडीवरती कशाला व्हिडिओ काढते. तर चांगलं पकडून वगैरे बसलो होतं आणि गाडी स्लो होती त्यामुळे इतकं काही टेन्शन नव्हतं. आणि मोबाईल मी दुसऱ्या हातात पकडलं त्यामुळे मला पकडता वगैरे येत होतं. असं चला जाऊ देत. आणि ना इतकं छान वाटत होतं ना पाऊसही थोडा थोडा पाऊस येत होता आणि इतकं हिरवं झालेलं ना असल्या दिवसात फिरायला जायचं म्हणलं ना इतकं भारी वाटतं ना की बसच. पण आमच्या नशिबात ते काही नाही आहे त्यामुळे आता माहेरी जाऊन यावं म्हटलं. एका दिवसाची ट्रिप होती. ट्रिप नाही म्हणता येणार 1 दिवस जाणार होतो ना आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी रिटर्न माघारी येणार होतो. तर अर्ध्यापर्यंत यांनी गाडी घेतली ना आता म्हटलं द्या माझ्याकडे आता मी चालवते बस झाला तर तुम्ही बसा माझ्या पाठीमागं. तसं तर ना ते पहिल्यांदा स्टार्टिंगला भेट होतं कारण ह्याच्या आधी मी जेव्हा गाडी चालवते ह्यांना मागं बसून तेव्हा मला इतकी परफेक्ट जमत नव्हती. मी जे खरं आहे ना ते सांगते मला इतकी परफेक्ट जमत नव्हती. मी कशी बशी चालवायची जोलमावारी म्हटलं तरी चालेल. पण आता मी इतकी कॉन्फिडन्सने चालवते ना मला सांगावं लागत नाही की इकडून चालव तिकडून चालव साईड दे हे कर ते कर टर्न आलाय हळू घे हे मला सांगावं नाही लागत. आता मला ते मनानंच करतं. तर घरी आलो आणि बाण वगैरे लाटायचं चालेल ते थोडा वेळ बसलो. नंतर मसाला वगैरे करून दिला कारण लाईट नव्हती सकाळी. नंतर लाईट आल्यानंतर म्हणलं लाईटची काही गॅरंटी नसते लगेच जाईल त्यामुळे मसाला वगैरे चिरून काय असेल ते दिलं. नंतर भाकरी करायला बसलो आणि 4 तास आम्ही भाकरी करत होतो. आता शेवटच्या भाकरी होत्या म्हणजे शेवटची भाकरी थापत होते मी. सॉरी आता समजून घ्या वॉइसवर करायचं म्हणलं ना की अशी गडबड होऊन जाते. आणि अंधार पडला होता ना आम्ही दोघीचं असं होतं की शेवट लास्टला भाकरी करायचं राहिलं होतं कारण आम्ही बाहेर करतो आणि वारं भरपूर लागत होतं आणि त्यात पाऊस पण येत आहे तुम्हाला दिसत असेल पाठीमागं थोडंसं ओलं ओलं झालं या. तर आता शेवटची भाकरी थापत होतो आणि माझ्याकडे कंटिन्यू फोन होता पण व्हिडिओ घ्यायला कुणी नव्हतं कारण माझे मी कसं घेणार आहे. आणि तर माझा नवरा मला म्हणतोय बघू तोंड तू एवढ्या भाकरी केल्या बघितले तरी पण मला चिडवून द्यायचं काम करतात आणि मी खरंच केलेत. मी कंटिन्यू ना 3-4 तास भाकरी करत होती. भाजायसाठी ना अदलून बदलून कोणी ना कोणी येत होतं पण थापायसाठी कोणी येत नव्हतं. मग मीच थापल्या तर कोणाला म्हणायचं की थापा बसा मी उठते म्हणून. मला उठताना इतका पायाला त्रास होता. आधीच माझं गुडघं इतकं दुखतं तर नाही इतकं असं वाटतं की मी म्हातारी झाली का काय. तर इकडे जाळ वगैरे घालायचा चालला होता. छान वाटत होतं इतकं गाणी वगैरे लागले होते. पण एवढी गोष्ट हे वाटते की मला वॉइस ओव्हर नव्हता करायचं कारण आम्ही इतकी कॉमेडी वगैरे केलेली मजा केलेला नाही. तर पण मी तसंच टाकू शकत नव्हते कारण कॉपीराईटचा इश्यू वगैरे येईल म्हणून. तर भाकरी शेवटची राहिली ती भाजली. आता म्हणलं उठते पहिल्यांदा कारण पायात तर माझं आकडून गेलं होतं आणि माझा नवरा मला टोमणं देत होता की माहेरी आलं का सगळं करते तिकडे करायचं म्हणलं का तुझं पाय दुखतात हात दुखते तुझं डोकं दुखतं धुरावरती होत नाही. आता तुम्ही सांगा मी चुलीवरती स्वयंपाक करते का नाही. आता तुम्हाला पटेल पण माझ्या नवऱ्याला हे पटत नाही. खरं माझं डोकं दुखतं आणि आजही दुखतं. तुम्ही एवढ्या सगळ्या भाकरी केल्या ना जाऊन मी झोपले होते. मी जेवण पण जास्त केलं नव्हतं. अर्धी भाकरी फक्त खाल्ली आणि 2-3 घासाचा भात खाल्ला होता फक्त. आता हे कोणाला खरं
वाटेल नाही वाटेल माहिती नाही, पण तेवढं जेवण केलं मी आणि घरी जाऊन झोपले. कारण माझं डोकं इतकं ठणठण करत होतं ना, त्यात मला गोळी वगैरे नव्हती, काय नव्हतं. थोडासा बाम लावला आणि झोपून गेले. मला ना तो कार्यक्रम बघायची पण इच्छा नव्हती. तरी पण माझ्या नवऱ्याने टोमणं द्यायचं सोडलं नाही, की घरी म्हणलं का तुझ्या जीवावर येतं आणि इथं आलं का पळून करते. आता कार्यक्रम आहे म्हणल्यानंतर करावं लागणार आहे. नाही केलं तर माहेरची लोक म्हणतात की फक्त खायला आला का काय, काम वगैरे काय करत नाही. आणि नाही केलं का अशी बोलतात, नाही केलं का तसे बोलतात. असं काम आहे. दोन्ही साईडनं पोरीचं खरंच मरण होतं, म्हणजे सासरी पण करा आणि माहेरी पण करा. तर मग अवतार माझा कसा झाला, मी ठरवलेलं की इकडे आल्यानंतर चांगली वेणी घातली ना अवतार चेंज करीन, नख पॉलिश वगैरे लावून. पण तसं काही झालं नाही. उलटं तिकडनं येताना अवतार बरा होता, पण इकडे आल्यानंतर अवतारच चेंज झाला होता. तर इथं माझ्या नवऱ्याचं मी न म्हणावं घेतं, कारण मला इथं भांडायचं नव्हतं. मला काही काही शब्द आवडले नव्हते, पण आता पर्याय नव्हता, कारण त्यांनी पण काम केलेलं आणि ते करतातच. नाही म्हणत नाही कोणत्या कामाला. म्हणणार की तू काय माझ्या घरी करते म्हणून सांगते, मी तुझ्या घरी काही करत नाही का? करतात, कुठेही जाऊ. मी माझ्या पाहुण्याच्या कोणत्याही घरी नव्हते त्यांना, तिथं आपलं म्हणून काम करत असतं. तर भाकरी वगैरे केलेलं ठेवून यायचं चाललं होतं, कारण कुत्रे वगैरे तोंड घालायचे म्हणून. आणि झिरझिर यायला सुरुवात झाली होती, म्हणजे पाऊस पडत होता थोडा थोडा. एवढंच होतं की आता पाऊस जेवायच्या टायमिंगला पडू नये, कारण जेवण माणसं बसायला जास्त जागा नव्हती. सगळं ओलं ओलं झालेलं आणि घरात काही एवढी माणसं बसणार नाहीत. आणि इथं होणार होता कार्यक्रम, कारण देव वगैरे आहेत ना छोट्याशा घरात आहेत. तर पहिल्यापासून इथंच होतं, त्यामुळे तिथंच आहेत ते. तर ना सकाळपासून फोन माझ्याकडंच होता, पण व्हिडिओ काढायची काय वेळ भेटत नव्हता किंवा टाईमच नव्हता मोबाईल घ्यावा आणि व्हिडिओज काढत बसावा म्हणून असं झालेलं. तर आता मला एक कॅमेरामॅन भेटलेला, तर म्हटलं चल आता एवढा आपण व्हिडिओ काढून घेऊया, तेवढंच मला टाकायला काहीतरी होईल, कारण भरपूर दिवस गॅप पडत चालला आहे आणि माझे ब्लॉग पण टायमिंगला येत नाही, कारण एडिटिंगच होत नाही आहे. असं माझं हे जर रुटीन बसलं का नाही व्हिडिओचं, कोणी ना कोणी येतं आणि ते सगळं फिसकटतच जातं, कारण मग एडिटिंग होत नाही, धड व्हिडिओ पण घेणं होत नाही आहे. आणि ते सगळं फिसकटल्यानंतर काय आपलं इच्छाच होत नाही व्हिडिओ वगैरे काढण्याची. तर भाकरी वगैरे लावून घेतले आणि नंतर म्हणलं जावं आता घरी, कंबर थोडीशी टेकवावी. गेले घरी, तोपर्यंत सोनू म्हटली मला जेवायचं आहे. तिला जेवण वगैरे दिलं आणि माझ्या नवऱ्याचा वेगळाच ताल असतो, त्यांना इथं आलं का पित्त होतं. आणि त्यांना दुकान वगैरे नाही आहे, कारण आमचं गाव खेडेगाव आहे, काही मोठं गाव नाही आहे. म्हणजे आहेत बरेबर, पण दुकानं लवकर बंद होतात जास्त वेळ. आता शहरातनी सिटीतनी कसं जास्त वेळ चालू असतात दुकानं, आणि तर नसतात. आणि ह्यांना चहा नाही प्यायचा, म्हणजे चहा पिलं का पित्त होतं, तरी पण यांना चहा प्यायचा असतो. मी सांगितलेलं पिऊ नका, तरी पण दिल्यानंतर नाही म्हणायचं कसं म्हणून पेतात आणि नंतर मग तोंड वाकडं करून बसतात. आणि ह्यांनी असं केलं ना मला लई राग होतो. मी जास्त तर एकतर येत नाही माहेरी, आणि त्यात आले ना मग असं किटकिट केली ना राहू वाटत नाही मला. आणि त्यांनी सकाळी पण तसंच केलेलं आहे. मी उठायच्या आधी उठ 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 करून माझं डोकं खाल्लं होतं यांनी, म्हणून मी ना रागाव येतं का ना हाय अशाच अवतारात आले. चहा वगैरे काही पिलं नाही, बनवलं नाही, तोंड वगैरे पण धुतले नव्हते. उठलो पहिल्यांदा, चला म्हणलं गाडीवर बसतो, मला लई जायची काही झाली ना तर जाऊया म्हटलं, कारण मला पण आजच्या दिवस पण राहायचं होतं, कारण 2 दिवसानं ना अजून एक कार्यक्रम आहे त्यासाठी. पण आता मला माहीत नाही मला जायला भेटेल का नाही भेटेल. असं चला. तर मी जेवण करून आले, आता हे जाणार तर जेवायला. तुमच्या बलाचा उजेड कमी झाला आहे का आता पप्पा? हां तरच, नाही तर टळक दिसायचं. तर आता घराचं, आमच्या मम्मीच्या घराचं थोडंसं काम झालं, प्लॅस्टर झालं, फरशी टाकते, तर तुम्हाला दाखवते. तर ह्यांना जेवायला जायचं आहे खाली, पण अजून चाललं आहे ते जेवणं, त्यामुळे म्हटलं. आणि आधी तुम्ही बघितलं असेल व्हॉइस ओव्हर केलेला, कारण गाण्याचा आवाज येत होता. नाहीतर मी बोलले चांगलं बोललेले, चांगली कॉमेडी पण झालेली आहे छान अशी, पण तिथं म्हणजे गाण्याचा आवाज येत असल्यामुळे तिथं मला व्हॉइस ओव्हर करावा लागला. तर हा पसारा इग्नोर करा, कारण आता घराचं काम चाललं आहे म्हटल्यानंतर ना ऑफकोर्स पसारा असणारच आहे, ते प्रत्येकाच्याच घरी असतं. तर मला दाखवते. ह्या 2 रूमात तर तुम्ही बघितलेलं आहे, त्या पलीकडचं काम राहिलेलं ते झालं, प्लॅस्टर आणि फरशी. आता फक्त कलर वगैरे द्यायचं आहे, बाथरूमचं वगैरे काम राहिलं आहे अर्धं, बघूया. तर ही आहे किचन, म्हणजे फरशी टाकली, अजून इकडं किचनचं काम येणार आहे, फरशी वगैरे बेसिंग वगैरे काय काय त्यांना जसं प्लॅन आखला असेल. बाथरूमचं पण काम राहिले, वरती स्लॅब टाकायचं, टाकी ठेवायला. बघू नका माझ्याकडे. तर हा छोटासा किचन आहे. तर पूर्ण काम झाल्यानंतर मी तर दाखवणार आहे, पण तुम्ही मला कमेंट करते की माहेरचं दाखवत जा, माहेरची माणसं दाखवत जा. माझी माहेरची माणसं ब्लॉगमध्ये यायला कम्फर्टेबल नाही ती, त्यामुळं माझी मम्मी कॅमेरामॅन झाली आज, तुम्हाला दाखवते. हे बघा, आणि हे मी घेतलेली साडी कशी दिसते सांगा. तू का उभे राहिल्या? छान दिसते, मस्त दिसते. आता ब्लाऊज वगैरे शिव तुझी तू आणि घाल. छान आहे का? तुला आवडली का? हां छान आहे. हां
तर आपण आता हॉल बघूया. तर अजून किचनचं काम अर्ध राहिलंय, वरचं वगैरे काय ते करणार असतील ते तुम्हाला नंतर दिसेल. पूर्ण होम टूरचा ब्लॉग असेल माझ्या भावाचा. ते तिकडे दाखव, जावाय माझ्याकडे बघतोय टोको टोको टोको. माझी मम्मी माझी मम्मी चांगलं शूट घेते आणि नवऱ्याला घेऊन म्हणलं तर माझा नवरा लई ताटतो. हा हे हॉल नीट दिसतंय. हा हे हॉल फरशी टाकली फक्त, बाकीचं काम राहिलंय. इथे एकच खिडकी काढली, कारण पलीकडे रूम आणि पलीकडे पण रूम असल्यामुळे हॉलला फक्त एकच खिडकी आली. त्याच्यात सोफा येणार आहे, टीव्ही पण. तिकडं कसं काय टीव्ही पण काढला बघ, कसं काय? आणि तुम्ही सोफा कुठं मांडला? अगं तिथं सोफा मांडला असता का नाही इथं, तर इथं तरी टीव्ही पण छान दिसला असतं किंवा इथं तरी. असं काय केलं काय माहिती, जाऊ त्यांचं करायचं ते होते, पण मी माझा नंतर लावला. हे पण छान आहे. आणि ही फरशी ना मला लई आवडली. पहिल्या रूम मध्ये फरशी अजिबात चांगली नव्हती, म्हणजे ती निघतच नव्हती, कितीतरी घासा बसा काय पण करा. पण आताच एकदम बाहेर दिसते, मला तर लई पसंत पडलं. आपण आता बेडरूम मध्ये येऊया. माझ्या भावाने बेडरूम, आणि ह्या घरात आम्हाला बेडरूम कुठंच नाही कुठंच नाही काढलेली. अजून दरवाजा वगैरे येणार आहे. इथं काही ही नाही, म्हणजे ती नाही, इथं काही बल नाही आहे या रूम मध्ये लावलेला. कुठं घ्यायचं पण तर ही छोटीशीच बेडरूम आहे. अशी बस झालं त्यांचा बेड आणि कपाट जर इथं बसलं तर बेडरूम मध्ये मस्त होऊन जातं. बेडरूम पण 2 खिडक्या केल्या तर पुरेसा उजेड येतो. म्हणजे ना दिवसाचं इतकं असं वाटतच नाही की बल नाही लावलेला, एवढा बलापेक्षा जास्त उजेड येतो. आणि माझ्या लेकराला तर लय हाऊस आहे घराची, ती लय खुश झाली आजी बाबाने घर बांधलं म्हणून. मॅड दाखव, कारण तिचा जन्म झालेला तेव्हा आमच्याकडे लय छोटं घर होतं. तर मी पहिलं बघितलंय, नसेल बघितलं तर पहिले ब्लॉग जाऊन बघा. आता मस्त रूम झाली, म्हणजे छान घर झालंय. तर ही आहे भावाची रूम. तो होता हॉल, आणि पलीकडे आहे त्याच्या किचन, आणि त्याच्यानंतर नाही पलीकडे दुकानाचा गाळा आणि अजून मागं बेडरूम आहे. ती मग पप्पाच असणार आहे. आणि पाहुणे आल्यानंतर हॉलमध्येच कुठं तरी पडू असं काय असणार आहे. सिंपल तिकडे मी मॅडम दाखव. आता हिनं खरं शूट घेतलंय, पण हिनं कसं घेतलंय कसं नाही बघू नंतर. तर कसं आहे दाखव तुम्हाला ना, बाहेर दाखवते. मेन दरवाजा ना इकडे आहे, इकडे दाखव. मेन दरवाजा इकडे आहे, अजून इकडे येणार आहे आपलं पुढं ती पोर्च वगैरे ती करणार आहे पुढं. आणि बाथरूम टॉयलेट बाहेर काढले आणि आंघोळचं बाथरूम आतमध्ये काढले आहे. बाहेर गेली होय बाहेर. हां नाही, म्हणजे अजून बरंचसं काम बाकी आहे. दिवाळीपर्यंत बरंचसं पूर्ण व्हायलाच पाहिजे असं वाटतंय. म्हणजे दिवाळीच्या पाडव्याच्या टायमिंगला आपण घराचं होम टूर करूया. पूजा पण असते घराच्या पाडव्याला, तर त्यांच्या बजेटनुसार ती कधी करते ती कधी नाही, काय नाही. पण दाखवू दे, इकडचं पण दाखवू दे. हा आहे हॉल, हा बघा हा हॉल आहे. आणि हॉलमधनंच इकडे एंट्री करायचे. इकडे एक असणार आहे बेडरूम. हां जी की पहिलं 2 ह्याचं बांधलेलं. ह्याचं मी ब्लॉक टाकला होता घराच्या पोचाच्या टायमिंगचं. तर ह्या 2 रूमा त्यांनी अशाच बांधून घेतलेल्या दुकानासाठी, आणि मग तिकडं त्यांनी असंच बांधलं. तर ही आहे ही आता इथं पसार आहे, आणि इकडं आहे दुकानाचा गाळा. आणि इकडं आहे दुकानाचा गाळा, जे बघितलं स्टार्टिंगला. इकडनंच येतो आम्ही, कारण तिकडं अजून काम राहिलंय बाकी, तर दिसत नसेल असं काय आहे. आणि हे माझे फादर आहेत. हे व्हिडिओमध्ये यायला लास्ट होता, पण असं काय काय ना, आता गावाकडच्या माणसांना लवकर बोट कॅमेरा बिमेरा लगेच नाही हे होत. तर बाहेर दाखवते. आणि हा इकडचा पोर्च आहे. आणि पलीकडचं काम झाल्यानंतर छान असं घर दिसेल, मोठं दिसेल. आणि जुनं घर तुम्ही बघितलंच नाही तर अजून एकदा कधीतरी दाखवेल. आताच्या ब्लॉग मी दाखवणार नाही, कारण आम्ही सकाळी लवकर जाणार आहे, म्हणून हा संध्याकाळी ब्लॉग मी शूट करते. आलेच तर, कारण मला तुम्ही कमेंट करता की बाहेरचं पण कधीतरी गेल्यावर दाखवत जाता. माझी मम्मी मोबाईल धरून कंटाळी, तर थांबवते ब्लॉग मी, कारण आम्हाला जेवायला पण जायचं आहे. चला हां, तर असं काय आहे.
तरी पण अजून एकदा छोटंसं शॉर्टकटमध्ये दाखवते. हा आहे पोर्च, इथं आहे रस्ता. असं झाल्यानंतर ही दुकानाला लागून इथं बेडरूमची एक खिडकी आहे. ही दुकानाचा गाळा. आतमध्ये गेल्यानंतर ही अजून एक रूम जी अशीच काढली होती एक्स्ट्रा. नंतर नाही किचन, नंतर नाही हॉल, तिकडं आहे बेडरूम आणि इकडं आहे मेन एंट्री आपल्या घराची, जी की अजून काम बाकी आहे. तर पाण्याची टाकी बनवून घ्यायची आहे. इकडं टॉयलेट आहे आणि मोठी अशी जागा असणार आहे गाडी वगैरे पार्किंग करायला काय म्हणलं तर. असं काय तर तुम्हाला कळलं असेल माझं घर असं आहे. म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी खूप छोटं होतं, जे की तिकडं आहे. कुंकू लावले त्यामुळं कपाळावरती लईच माती वगैरे उडली. मी आज कसलंच तोंड धुतलं नाही. असं त्या जगात ते घर होतं. नंतर सोनं झाल्यानंतर मग हळूहळू त्यांनी हे सगळे घरं बांधले ते आणि छान झाली. कारण आमची घराच्या बाबतीत इतकी आपदा व्हायची ना, तुम्हाला शब्द सांगून नाही कळणार. पण आज भारी वाटते की आज एवढं मोठं घर बांधलं आहे त्यांनी. कष्ट, आम्हाला जमीन नाही आहे, आपला रिच बॅकग्राऊंड नाही आहे किंवा इन्कम जास्त इन्कम सोर्स म्हणतात ना, तो नाही आहे. माझी मम्मी दुसऱ्याच्या रानात कामाला जाते, आम्हाला शेती नसल्यामुळं रोजगाराला जाते आणि त्या रोजगारातनं पैशात नाही ते घर उभं केलं आहे. पप्पाचं दुकानाचं छोटं मोठं काही येत असतील त्याने, भाऊ पण असाच येईल तिकडं काम करत असतो ना. पण कष्ट करतात, सगळे मिळून कष्ट करतात ना, म्हणून आज त्यांनी एवढं मोठं घर बांधलं. तुम्हाला व्हिडिओमध्ये छोटं दिसत असेल ना, प्रत्यक्षात हे घर खूप मोठं आहे. ह्या 5 रूमात, तिकडं आहेत त्या 2 रूमात, प्लस गाडी म्हणजे 2 गाड्या आहेत त्या. हे सगळं त्यांनी स्वतःच्या कष्टाच्या जीवावर घेतलं आहे आणि मला लय भारी वाटतं की सुधारली माझी आई बघ, थोडी सुधारली. कारण माझ्या लग्न झाल्यानंतर ते खूप म्हणजे परिस्थितीच बेकार होती, कर्ज वगैरे जास्त झालं, बऱ्याचशा गोष्टी, आणि त्या सगळ्यातनं ते सावरून चांगलं झालं आहे त्यांचं. मला लय भारी वाटतं, मी नाही सांगू शकत तुम्हाला शब्दात. तर असं काय होतं माझं माहेरचं छोटंसं घर. लवकरच फायनल जेव्हा बनेल ना घर, तेव्हा आपण होम टूर करू. आणि आज आम्ही इथे हॉलमध्ये झोपणार आहे, कारण आज भरपूर पाहुणी झाली ती आणि तिकडे जास्त पसारा पण आहे. हात दुखायला लागलाय, भाकरी करून दुखायला लागला, आता पकडून दुखायला लागला. तर यांना खाली जायला लाज वाटत होते, त्यामुळे यांना इथं जेवण दिलंय. मी काय जेवण आल्यावर बघा, जावयाची किती सेवा असते. आमची असते का तुमच्या घरी एवढी सेवा? काय लागलं तर आवाज देशील का? आम्ही झोपायची तयारी केली आहे, नंतर जागरण सुरू होईल. सोनू झोपली इथं, आता मी पण पडणार आहे, व्हिडिओ एडिटिंग करणार आहे. माझं बाबू आज दिवसभर एकटं खेळतंय. ओके चला, आता मी पण पडते. आता इथून पुढे काही व्हिडिओ कंटिन्यू करत नाही, कारण आता राहिलंच नाही काय. आता सगळे जेवणार आणि मग जागरण वगैरे, गाणी वगैरे, नाचणं वगैरे सुरू होईल. तर आता मी पण झोपणार, कारण आम्हाला सकाळी लवकर जायचं आहे. कारण सोनूला उद्या शाळेत पाठवायचं, कारण भरपूर दिवस शाळेत त्याची बुडली, तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्यामुळं तर आम्ही लवकर सकाळी निघणार, त्यामुळं लवकर झोपायचं आहे. व्हिडिओ एडिट करते आता मी, त्यांचं जेवण वगैरे होतोपर्यंत. आणि डोकं लय दुखतंय धोरानं, भाकरी गेले त्यांना चुलीवर, तर हे सगळं लय ठणकाय लागलं आहे. कपडे वगैरे चेंज करायला पण आलेले, त्यामुळं आंघोळ वगैरे करायचं विषयच नाही. सकाळ उठायचं, तोंड वगैरे धुवायचं, बिना चहा पिता निघायचं, डायरेक्ट गाठायचं आपलं घर. तर आज आम्ही नवीन रूममध्ये झोपले, कारण तिकडे जास्त पसारा आहे, झोपायला येणार ना, त्यामुळं म्हणलं इथं झोपूया. कारण सगळं फरशा वगैरे तिकडच्याच रूममध्ये ठेवल्या त्या, कारण ह्याला भरायचं चाललं ना, सिमेंट वगैरे काय माहिती त्याने मधल्या कचीत भरते ते भरायचं चाललं आहे. मग इथं सामान ठेवून चालतच नाही. तर ठीक आहे म्हणलं, इकडं झोपतो. खिडकी वगैरे नाही त्या, मस्त छान अशी हवा येते, मच्छर वगैरे काय नाही, तर हवा तेवढी मस्त येते, छान वाटते. कंटाळी आहे मी पण, कंटाळी आता करून काम करून. चला आता करते ब्लॉगला एंड. कसा वाटला नक्की सांगा. आणि उजेडातलं पण होम टूर मला द्यायचं होतं, पण असं तर मला अर्जंट सकाळी निघायचं आहे, त्यामुळे मी नंतर काही होम टूर करणार नाही. नंतर तुम्ही मला कमेंट कराल की तिथं गेले आणि आम्हाला दाखवलं आहे. तुम्हाला आज मम्मी पप्पा पण दाखवले ब्लॉगमध्ये, आणि भाऊला कधीतरी दाखवेन. त्याला माझे व्हिडिओ काढण्याचा लय राग येतो, त्याला नाही आवडत. घेईन कधीतरी एखाद्या वेळेस, चोरी चुपके.
चला बाय बाय. उद्या भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. आणि छोटे छोटे दाखवलेत माझे चुलते वगैरे, जे की छोट्याशा क्लिपमध्ये आलेत, त्यामध्येच मी सगळं काही दाखवून दिले. तर चुलते वगैरे तर कोणी दिसलेच नाही, ते मला वाटते नाहीच दिसले ब्लॉगमध्ये. कारण माझ्या फोनमध्ये चार्जिंग नव्हतं, आज मंगळवार, त्यामुळे आमच्याकडे लाईट नसते. तिकडं पण नव्हती आणि इकडं पण नव्हती. मग आल्यानंतर मोबाईल तसंच पडलेला, आणि जेव्हा लाईट आली तेव्हा पहिल्यांदा चार्जिंगला लावला, आणि चार्जिंग झालं फोन, आणि भाकऱ्या करायला बसले. आणि भाकऱ्या करताना पण आम्ही बोलत बोलत भाकऱ्या केल्या, त्यामुळे व्हिडिओ काढायचं लक्षातच नाही आलं. सगळे उठून गेले, आणि जेव्हा आम्ही दोघीच भाकऱ्या करत बसलो, तेव्हा लास्टला शेवटच्या भाकरीला लक्षात आलं की आपण आपला व्हिडिओ काढून ठेवूया म्हणून. आणि साडी वगैरे चेंज करायला आणलेली की जागरणाच्या वेळेस किंवा कार्यक्रम आहे तर आपण तेव्हा दुसरी साडी घालूया, पण नाही झालं. हाय त्या साडीवरच सगळं कार्यक्रमच ह्या साडीवरती झाला. चला ले बोलले. बाय बाय. उद्या भेटूया नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या, मस्त राहा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला ज्या मम्मीची पण स्ट्रगल स्टोरी ऐकायची असेल ना, सांगा. लय स्ट्रगल केलं आहे. आज मी आणलेली साडी घातली ना, साडी घातली ना, तिला छान वाटलं. कारण ना ती कधी स्वतःसाठी काही घेत नाही. मी सांगेन एखाद्या दिवशी, आता ह्या ब्लॉगमध्ये नाही सांगत, एखाद्या दिवशी नक्की सांगेन. स्वतःसाठी एखादा ब्लाऊज पीस पण नाही घेत ती. सगळं करते ते आमच्यासाठीच करत असते. बाय बाय. सांकी गुरुवाला मला जरा वेळ मग सांगितल्याप्रमाणे आपला खंडोरा या